Good evening, student. In this lecture, we will talk about the gross anatomy of small intestine and large intestine. In the previous video, we have already discussed about the gross anatomy of esophagus and stomach. आपण मागच्या लेक्चरमध्ये ग्रॉस ॲनाटॉमी पाहिली होती इसोफॅगसची आणि स्टमकची. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ग्रॉस ॲनाटॉमी पाहू. ग्रॉस ॲनाटॉमी म्हणजे बाहेरून आणि आतमधून नेकेड डोळ्यांना ते स्ट्रक्चर कसं दिसते हे समजून घेणं म्हणजे ग्रॉस ॲनाटॉमी. आज या लेक्चरमध्ये आपण ग्रॉस ॲनाटॉमी पाहणार आहे स्मॉल इंटेस्टाईनची आणि लार्ज इंटेस्टाईनची. आपण म्हटलं की आपली जी स्मॉल इंटेस्टाईन आहे इट विल स्टार्ट फ्रॉम स्टमक. स्टमकचा जो शेवटचा हिस्सा आहे दॅट इज पायलोरिक कॅनल, इथून आपली स्मॉल इंटेस्टाईन चालू होईल. सो इथे आहे आपला इसोफॅगस. इसोफॅगस जाऊन स्टमकमध्ये उघडतो. हे जे शेप स्टमक, हा पर्टिक्युलर पॉइंट कार्डियक रिजन, आणि इथे आपण पाहिलं की एक स्पिंक्टर असते दॅट इज गॅस्ट्रो इसोफॅजियल स्पिंक्टर. आणि हा जो शेवटचा रिजन आहे स्टमकचा दिस इज पायलोरिक कॅनल. आणि इथे पण एक स्पिंक्टर आहे जे आहे पायलोरिक स्पिंक्टर. इथपर्यंत आपलं स्टमक संपून जाते. त्याच्यानंतरचा जो हा पार्ट चालू होतो हा आहे आपला स्मॉल इंटेस्टाईनचा, आणि ही स्मॉल इंटेस्टाईन मग पुढे कंटिन्यू होते. ओके, सो ही जी स्मॉल इंटेस्टाईन आहे दॅट इज द लॉंगेस्ट ट्यूब इन अवर डायजेस्टिव्ह सिस्टम अँड दिस इज फर्दर डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. या स्मॉल इंटेस्टाईनचे फर्दर 3 पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. हा जो पहिला सी आकाराचा पार्ट दिसतो आहे दिस फर्स्ट सी शेप पार्ट इज कॉल्ड ॲज डिओडेनम. इट इज सी शेप. ओके, त्याच्यानंतर हा इथपर्यंतचा पार्ट आपला डिओडेनम आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल दिस मच पार्ट इज डिओडेनम. दिस इज 25 सेंटीमीटर्स लॉन्ग. आपण कालही बोललो होतो की देर आर सो मेनी स्ट्रक्चर्स इन द बॉडी विच आर 25 सेंटीमीटर्स लॉन्ग. तो हा जो डिओडेनम आहे हा डिओडेनम पण आपला 25 सेंटीमीटरचा आहे. दॅट इज अ फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन विच इज इन कनेक्शन विथ स्टमक. त्याच्यानंतरचा जो हिस्सा आहे लेट्स से फॉर एक्झाम्पल आपण इतका दाखवूया. हा इथपर्यंतचा जो हिस्सा आहे हा जो पार्ट आहे दिस मच पार्ट इज जेजुनम. आणि उरलेला जो हिस्सा राहिला इथपर्यंत दिस मच एरिया इज कॉल्ड ॲज इलियम. या इलियमच्या स्पेलिंगवर लक्ष द्याल बिकॉज देर आर 2 स्ट्रक्चर विच आर सेम नेम. दिस इलियम इज स्मॉल इंटेस्टायनल पार्ट आणि अजून एक इलियम आहे दॅट इज अ पार्ट ऑफ कॉक्सल बोन. तर या स्पेलिंगकडे लक्ष द्याल. आता स्मॉल इंटेस्टाईन ग्रॉसली म्हणजे वरतून अशी दिसते विच इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. द फर्स्ट वन इज डिओडेनम, the second is jejunum and the third one is ileum. Duodenum is a C-shaped area which is 25 centimeter long. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे जेजुनम आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे इलियम. इलियम हा पार्ट मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करतो. हा MCQ इलियमवर येतो. मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन of food takes place in ileum. डिओडेनम जो आहे तो फर्दर 3 हिस्स्यांमध्ये डिवाइड होतो. अप्पर 1/3, मिडल 1/3 आणि लोअर 1/3. या मिडल 1/3 मध्ये इथे एक ओपनिंग असते.
This opening is of hepatopancreatic duct. ही ओपनिंग कशाची आहे? हिपॅटो म्हणजे लिव्हर, पॅनक्रियाटिक म्हणजे पॅनक्रियाचा कॉमन डक्ट इथे सेकंड पार्ट ऑफ डिओडेनममध्ये येऊन ओपन होतो. जिथे पण हा हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट ओपन होतो तिचा डिओडेनमचा एरिया थोडासा रेज्ड होतो. हा एरिया जो आहे डिओडेनमचा हा थोडासा रेज्ड झाला आहे. दिस रेज्ड एरिया इज कॉल्ड ॲज एम्प्युला ऑफ वार्टर. ओके. आणि हा डक्ट जिथे ओपन होऊन राहिला तिथे पण एक स्पिंक्टर असतं. दिस स्पिंक्टर इज कॉल्ड ॲज स्पिंक्टर ऑफ ओडी. हा एक MCQ येतो की बा हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट इज गायडेड बाय स्पिंक्टर ऑफ ओडी. ओके. नाउ हा जो इलियम पार्ट आहे, इलियम पार्ट जो आहे तो इथे संपला स्मॉल इंटेस्टाईनचा आणि हा जाऊन आता लार्ज इंटेस्टाईनमध्ये ओपन होतो. लार्ज इंटेस्टाईनचे पण खूप सारे पार्ट्स आहेत. तर त्या पार्ट्समधल्या कोणत्या पार्टमध्ये स्मॉल इंटेस्टाईन ओपन होते? तर इथे एक ब्लाइंड सॅक असते लार्ज इंटेस्टाईनची. दिस ब्लाइंड सॅक इज कॉल्ड ॲज सीकम. आणि स्मॉल इंटेस्टाईन जाऊन सीकममध्ये ओपन होतं आणि यांच्या जॉईनिंगच्या जागेवर इथे एक फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे. दिस फिंगर लाईक प्रोजेक्शन इज कॉल्ड ॲज वर्मीफॉर्म अपेंडिक्स. ओके. जर आपण आतमध्ये पाहिलं म्हणजे आता ही इंटेस्टाईन एक लॉंग ट्यूब आहे. लॉंग ट्यूबचा जर आपण क्रॉस सेक्शन घेतला आणि मग क्रॉस सेक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर ही ट्यूब अशी दिसेल. आता या ट्यूबमध्ये आपल्याला 4 लेयर्स दिसतात. द outermost layer is called as serosa. त्याच्या आतमधली इज मस्क्युलॅरिस. त्याच्या आतमधली सब म्युकोसा आणि सगळ्यात आतमधली लेयर इज म्युकोसा. ह्याच सेम 4 लेयर आपल्याला स्टमकमध्ये पण दिसतील, इसोफॅगसमध्ये पण दिसतील आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये पण दिसेल. पण लेयर्समध्ये थोडं मॉडिफिकेशन होईल त्यांच्या कंटेंटमध्ये. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहणारच आहे इन द हिस्टोलॉजी ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. पण इथे फॉर जनरल इन्फॉर्मेशन इन टोटल या ट्यूबचे जर आपण क्रॉस सेक्शन घेतला तर आपल्याला 4 लेयर्स दिसून राहिला. द आउटर मोस्ट इज सेरोसा, inner to that is muscularis, inner to that is submucosa and the innermost layer is mucosa. कधी कधी ह्या लेयर आतून बाहेर किंवा बाहेरून आतमध्ये अरेंज करण्यावर पण MCQ येतो. ओके. नाउ मला तुम्हाला हे सांगायचं आहे व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू की दिस म्युकोसा इज नॉट स्मूथ फ्रॉम ऑल द साइड. दिस म्युकोसा इज ॲक्च्युअली थ्रोन इनटू फिंगर लाईक प्रोसेसेस. These finger-like processes which are present in the lumen of intestine is called as villi. So, a mucosa is not smooth, it is thrown into finger-like processes called as villi. सेम गोष्ट आपण स्टमकमध्ये पाहिली होती आणि स्टमकचा पण म्युकोसा स्मूथ नव्हता. इट इज ऑल्सो त्यांना म्हटलं होतं रग्स. सो हे जे एक्सटेन्शन्स होते म्युकोसाचे दे आर कॉल्ड ॲज रग्स
स्पेलिंगवर लक्ष द्याल. ओके, आणि इथे पण इंटेस्टाईनमध्ये पण तशाच इनफोल्डिंग्स आहेत, त्या इनफोल्डिंग्सला आपण म्हणतोय विलाय. नाव ह्या ज्या विलाय असतात, ह्या विलाय काय करतात तर सरफेस एरिया वाढवतात ॲब्सॉर्प्शनचा. ओके, सो ग्रॉसली आपल्याला एवढं आतमधून आणि बाहेरून दिसतो. प्लस या इंटेस्टाईनच्या दिस इंटेस्टाईन इज टोटली कनेक्टेड विथ स्टमक विथ द हेल्प ऑफ मिझेंट्री. याच्याबद्दल आपण कालही बोललो की इथे पेरिटोनियमची एक फोल्ड आहे जी इंटेस्टाईनला पकडून ठेवते आणि खाली पडू देत नाही म्हणून. तर ही जी मिझेंट्री आहे, या मिझेंट्रीमध्ये लिम्फॉइड कलेक्शन असते. सो इथे लिम्फ नोड्स आहेत जे आपल्याला या मिझेंट्रीमध्ये जागोजागी दिसतात. सो हिअर ऑल्सो यू कॅन व्हिज्युअलाइज सो मेनी लिम्फ नोड्स सराउंडिंग द स्मॉल इंटेस्टाईन. These lymph nodes are called as Peyer's patches. Do remember, this is also very important MCQ. What are Peyer's patches? Peyer's patches are the lymphoid aggregation around the small intestine. Clear? So, to summarize, whole of the small intestine is the longest tube in the alimentary canal. It further divided into three parts: duodenum, jejunum and ileum. Duodenum is the smallest part which is C-shaped and 25 centimeter long. It is further divided into three regions: upper 1/3, middle 1/3 and lower 1/3. The second part of duodenum, that is the middle 1/3, will have an opening for hepatopancreatic duct. जिथे हा duct उघडेल, the area where the hepatopancreatic duct will open is somewhat raised, and that raised area is called as ampulla of Walter. This opening of hepatopancreatic duct is also guided by a sphincter of Oddi. Clear? Then the next part is jejunum, which will take part in digestion and absorption, and the main absorptive part of small intestine is ileum. The maximum absorption of food takes place in the region of ileum. Clear? Ileum will open into a blind sac called as cecum, from where the large intestine will start, and at their junction here we are having another wall which is ileocecal wall, okay, which guide the entry of ileum into cecum. Plus at their junction, at the junction of ileum and cecum, there is finger-like projection which is called as vermiform appendix. Clear up to this now? Now let's start with the anatomy, a gross anatomy of large intestine. Large intestine is further divided into four parts. The first part is cecum. It is a blind sac. Then the second one is ascending colon, which MCQ comes on ascending colon. It is a smallest part of large intestine, and plus it is not attached with mesentery. So this is very important MCQ. The smallest part of large intestine is ascending colon, and plus it is not attached to mesentery. We have already said कि whole of the intestines are attached to each other and with stomach with the help of a fold of peritoneum which is called as mesentery. पण असेंडिंग कोलॉनला मिझेंट्री अटॅच नसते, म्हणजे हे एक मोबाईल स्ट्रक्चर आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. द थर्ड पार्ट इज ट्रान्सवर्स कोलॉन, and the fourth part is sigmoid colon. Which continues into rectum. Okay, so here
is our blind sac, which is a cecum, and from cecum this particular region which is going upward is called as ascending colon. Then the colon will take a turn and it will move horizontally. So this much of region, this horizontal region is called as transverse colon. Then a colon will again take a turn and it will now goes downward. So this much of region which is going downward is called as descending colon, and then it will take a S-shaped curve which is called as sigmoid colon, and which opens into a sac-like structure which is rectum. The rectum will open into anal canal. So this much of region is anal canal, which opens outside with an opening called as anus. So this is how the large intestine will look like ग्रॉसली, म्हणजे नेकेड डोळ्यांनी लार्ज इंटेस्टाईन अशी दिसेल. मग तुम्ही म्हणसाल सर हे जे दिसतात आहे फोल्ड्स यांना काय म्हणतात? दीज फोल्ड्स विच आर प्रेझेंट ऑन लार्ज इंटेस्टाईन आर कॉल्ड ॲज हाउस्ट्रा. Do remember these folds of large intestines are called as haustra. So this is all about a gross anatomy of small intestine and large intestine. Now in the next video we will deal with the histology of stomach and small intestine. Thank you.